हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप खूप मजेत असणार आणि मजेतच राहा. आणि पावसाळ्याने आत्ता मस्तपैकी आराम घेतला आहे आणि आपले वारकरी पंढरपूरला जायला निघाले आहेत. त्यामुळे मस्त देवाने पण कृपा केली आहे, पाऊस पडत नाही आहे. त्यामुळे खूप छान वाटते, वातावरण एकदम फ्रेश आहे. तर काय होतं, अशा वातावरणामुळे ना केसालाच इफेक्ट खूप जास्त होतो, जसं की माझा होतोच आहे. माझं कसं स्किन एकदम ड्राय होते, पाऊस पडला आणि त्यानंतर आता एवढं एवढं खतरनाक ऊन पडलं ना, त्यामुळे माझी स्किन आहे ना एकदम डॅमेज झाल्यासारखी झालेली आहे आतमधून आणि खूप अतिशय प्रमाणात कोंडा झाला आहे. तर काय होतं, मी स्पा स्पा हा मी कधी करतच नव्हती. मला भीती वाटायची की बाबा एवढी छान केसांना स्पा केल्यावर डॅमेज होईल किंवा मला त्रास होईल किंवा काय होईल माझ्या केसांना, त्यामुळे मी स्पा करणं खूप टाळत होती. पण नंतरला विश्वास आला मला. मी पार्लर शिकायला जात होती ना, तेव्हा मी स्पा केला. नाही नाही म्हणता म्हणता स्पा केला. ते आज 1 वर्ष झालं मी स्पा करते. म्हणजे विचार करा, मला एवढं आवडलं. माझं काही डॅमेज नाही झालं, उलटं खूप छान झाली. केस एकदम सॉफ्ट होतात, केस एकदम मजबूत झाली, गळती कमी झाली आणि मेन गोष्ट म्हणजे कोंडा माझा पूर्ण फिनिश होतोय. काय होतं, जरा कोंडा झाला आपण लक्ष देत नाही, तो वाढत जातो. दही लाव, कोरफड लाव. मीही दही लावले, त्यामुळे माझी केस पांढरी पडलीच आहे. पण आता मी ते सगळं सोडलं आणि लॉरियाचा हेअर स्पा यूज करायला सुरुवात केलं. तर मला वाटलं पहिला माझी केस खूप डॅमेज होईल, पण काहीच नाही झालं. मस्तपैकी छान स्मूथली होतात. आणि तो पण मी घरातल्या घरात करते. बाहेरची लोकांनी मला स्पाला किती सांगितलेले, 1500-2000 पर्यंत मला स्पाला सांगितलेले केसांची लेंथ बघून. पण मी म्हटलं नाही, मी घरातच करणार. तर मी पार्लर शिकता शिकता मी तेही शिकून घेतलेलं, म्हणून आता मी घराच्या घरात करते. तर मला वाटतं तुम्हीही पार्लरमध्ये पैसे न घालवता घरातल्या घरातच करावा. म्हणून मी तुमच्यासाठी पण आज पार्लर घरात आणला आहे. म्हणजे की हा प्रोडक्ट तुम्ही तुमच्या कुठे दुसरेही प्रोडक्ट वापरू शकतात, पण मला ह्याने खूप साथ दिली. यामुळे माझं डॅन्ड्रफ खूप 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 कमी झालं आहे. म्हणजे मुळात म्हणता येईल की नाहीसच झालं आहे. तर मी हे वापरते, त्यामुळे मला कोंड्याचा अजिबात त्रास होत नाही. आता खूप दिवस झाले, 1-1.5 महिना झाला मी गावी गेलती. गावचं वातावरण तुम्हाला माहितीच, मरणाचं ऊन, त्यामध्ये भरपूर प्रदूषण, त्यामुळे चेहरा तर काळा झालेलाच, प्लस केस डॅमेज झाली. माझी डॅमेज इतकी डॅमेज झाली की केस नुसतं गळत होतं. गावामध्ये बोरचं पाणी, नदी आहे, त्यामध्ये पण भरपूर सारी घाण असतेच, त्यामुळे केसांची वाट लागलेली आणि त्यामुळे मी लक्ष दिलं नव्हतं स्वतःवर. आता खूप दिवसापासून मला विचार होता की स्पा करायचं. म्हटलं तुमच्यासोबत पण तो शेअर करायचा आहे मला, त्यामुळे मी थांबवून ठेवलेलं. तर मी आता स्पा करायला तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, स्टेप बाय स्टेप, घरातल्या घरात. दुसऱ्या कुणाचीच मदत घेणार नाही आहे मी. तर तुम्हाला दाखवणार. आता मला कोंडा अतिशय झाला, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती नाही, पण हा पूर्ण भाग माझा कोंड्याने भरला आहे. गावी झाली की केसांची हाल होतेच, ते मला आता कळून चुकलं. पण मी जात नाही सहजी गावी, कार्यक्रमामुळे जावंच लागलं. त्यामुळे आता मी स्पा कसा करायचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरा म्हणजे ह्याच्यात खूप सारे ऑप्शन येतं. रिप्रिंग येतं, परत रिप्रिंगसाठी येतं, खूप म्हणजे वेगवेगळे आहे. मला आता आठवत नाही. मी रिप्रिंगसाठी घेतलेलं, म्हणजे केस रिप्रिंग करणं, म्हणजे रिप्रिंग आपण एक गोष्ट कशी नीट करतो तशी व्यवस्थित करण्यासाठी हे प्रोडक्ट असतं. आणि स्पा हा महिन्यातून एकदा केलाच पाहिजे. मला आता खरंच वाटतं की केलाच पाहिजे. आधी मी खूप घाबरत होती, पण आता मला भीती वाटत नाही. आता मी सहज महिन्याला एकदा स्पा करते. स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे माणसाने, म्हणून मी पण स्वतःसाठी वेळ देते आणि वेळेत वेळ काढून हा स्पा करते. तर तुम्ही म्हणसाल आता ऋद्वांश कुठे आहे, तर ऋद्वांश त्याच्या आजीसोबत खाली गेलाय, म्हणून मला हा वेळ भेटला आहे करायला. तर म्हटलं चला सुरुवात करू स्टेप बाय स्टेप. आणि कशी वाटते व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. चला आपण सुरुवात करू. ही लॉरियाची क्रीम तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये किंवा कॉस्मेटिकच्या दुकानात भेटेल. 750ला ही क्रीम आहे. ही अशी स्कीम आहे ना, एकदा इन्व्हेस्ट करा आणि वर्ष चालवा, तसंच आहे. ही माझा 2रं वर्ष आहे जे मी क्रीम वापरते. अजून संपलं नाही, अजून 4दा होईल. आणि मी एक तुम्हाला सिरमचा फोटो पण खाली टॅग करते. तो सिरम आणून टाकलात ना तर अजून छान केस होईल, खूप छान होईल. आणि ह्याला मस्तपैकी हलवायचं आहे आपल्याला. ते सिरम सगळं मिक्स झालं पाहिजे क्रीममध्ये, मग अप्लाय करायचं आहे.
तर असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला हे सेक्शन पाहिजेच, पण मी करत होती, शिकत होती, त्यामुळे माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही या जागी दुसरे क्लचर पण वापरू शकता, जे की असे आपले केसांचे क्लचर असतात ना तेही वापरू शकतात, पण माझ्याकडे आहे. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल ना तर हे सहज कुठल्याही दुकानात भेटतात. 60 रुपयाला 6 पीस असतात, म्हणजे एक 10 रुपयाला पडतो. तर असे माझे 6 आहे. हे जास्त म्हणजे मला वाटतं की हे फायदेशीर आहेच, पण नसेल तर एमर्जन्सीला तुम्ही हेही यूज करू शकतात. पण हे माझ्याकडे जास्त नाही आहे, 2च आहे, मग ह्याच्याकडे आहे म्हणून हे ऑप्शनला वापरते. आणि दुसरा म्हणजे आपल्याला कोंब लागतो, मेन पार्टिकल म्हणजे कोंब लागतो. हा कोंब असेल तर हा घ्या, किंवा असे कोंब असेल तर हे वापरा. हे पण मी कोंब आय थिंक 100 रुपयाला घेतला आहे दुकानातून. मग हाही चालेल, असं काही नाही कंपल्सरी हाच घ्यायचा, पण होता म्हणून मी यूज करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर ही आपली क्रीम पण तयार आहे. तर चला सेक्शन करू आणि अप्लाय करू. पार्टिशन करायचं कारण असं आहे की क्रीम ही व्यवस्थित आपल्या केसाच्या टोकालाही लागली जाते आणि आपलं स्कॅल्प आहे ना त्यालाही लागली जाते. त्यामुळे सेक्शन करून कधीही क्रीम अप्लाय करायची, ती व्यवस्थित सगळ्या प्रत्येक केसांना लागते, असं कुठलाही केस सोडत नाही. आणि मी सेक्शन तुम्हाला दाखवलंच आहे कशा प्रकाराचं करू. तर मला हसायला पण येत होतं, मी एकदम ते कार्टून लागत नाही का, मिकी माऊस, तशी दिसत होती असं वाटत होतं मला. तर बघा, मी एक सेक्शन घेतलं, म्हणजे बाकीच्या पिना लावल्या सगळ्या सेक्शनला, एक छोटंसं सेक्शन घेतलं आणि 2 बोट असतात ना आपले, तर तुम्हाला मी बोटाचं पण दाखवलं आहे. ते 2 बोटाने जोरशाचं जेवढं तुम्हाला केसांना ताण झेलता येईल तेवढ्या ताणाने आपल्याला ते अप्लाय करायची आहे क्रीम. म्हणजे सगळ्याला ती अप्लाय करायची आहे, सगळ्या केसांना. आणि एवढी क्रीम सगळ्या केसांना मावते आणि प्लस थोडीशी उरते, आणि ती उरवायचीच आहे. उरवल्यानंतर ना आपल्याला एकदम स्किनला, म्हणजे आपल्या केसांच्या पूर्ण आतमध्ये हात टाकून छान घासून असं एक मसाज द्यायचा आहे आपल्या केसांना. त्याने काय होतं, केसांची जे जडपणा असतो तो हलका होतो आणि आपल्या माइंडला छान वाटतं. त्यामुळे छान असं मसाज पण द्यायचं आणि कमसे कम 20 मिनटं ठेवायची आहे क्रीम. 20 मिनटानंतर ती केसं वॉश करायची आहे. तर बघा, असा फेस निघतो केसातून. फेस निघला ना तर केसातलं पूर्ण क्रीम काढायची आहे, थोडंही क्रीम ठेवून द्यायची नाही आहे. तर मला 2-3 तर बादल्या लागतात केस वॉश करताना, कारण की पूर्णच क्रीम काढायची असते. नंतरला मी हेअर ड्रायरने ड्राय केले आहे केस. तर बघा आता कसे झाले. तर बघा किती सॉफ्ट आणि एकदम केसातले बघा सगळा कोंडा गायब झाला. एकदम सॉफ्ट वाटतात केस आणि फ्लफी होतात, म्हणजे असे फुगतात. तर अजून छान वाटतं. तर बघा किती छान असा स्पा झालेला आहे आपला. तर मी पूर्ण केस नाही सुकवले, थोडीशी राहिली आहे, कारण की जास्त पण ड्राय यूज करायचा नसतो ड्राय मशीन, त्याने पण केस डॅमेज होतात. म्हणून मी जास्त नाही, 50% केस सुकवले, वरचे आणि खालचे ओलले ते सुकूनच जातात हवेने वगैरे. तर बघा किती छान आणि सॉफ्ट झाले. आता महिनाभर बघायला नको, एवढे छान सॉफ्ट केस राहतात. त्याच्यामध्ये तुम्ही 2दा वॉश करू शकता. आता तर सध्या 7 दिवस वॉश करायचे नाही आहे केस. स्पा केल्यानंतर 7 दिवस केस वॉश करायचे नसतात. 7 दिवसानंतर तुम्ही शॅम्पू लावून वॉश करू शकतात. तर 7 दिवस आपल्याला केसांना शॅम्पू लावायचा नाही आहे. शॅम्पू, साबण कुठलेही, आणि ऑइल तर लावायचंच नाही आहे. मी तर ऑइलिंग करतच नाही. मी जर धुवायचे असेल ना त्या दिवशी 1 दिवस रात्री ऑइलिंग करते. तर तुम्हाला मी ऑइल पण कुठलं यूज करते तेही नक्की दाखवणार. याने माझी केस अशी दाट राहतात, आणि माझी केस लहानपणापासूनच खूप दाट आहे. तर जो बघाव तो म्हणतो, म्हणजे आम्ही दोघी बहिणीची केस खूप दाट आहे. माझी बहीण आणि मी सेम आहे, काहीच फरक नाही, दोघांची केस एकदम दाट आहे. लहानपणापासून मम्मीने आमच्या केअर केले केसांची, मम्मीने आणि मम्मीच्या मम्मीने. त्यामुळे ती केस एकदम दाट आहे, असे पचपच तेल लावून आमची केस एकदम दाट केलेली आहे. तर थँक्यू मम्मी, एवढी केसांची काळजी घेतली. आता आम्हाला फायदेशीर झाले, की लोक म्हणतात वा दिशा तुझी केस किती छान आहे, आणि जेवढी गळतात ना त्याच्याहून दुप्पट केस मला येतात, पण न्यू ग्रोथ होते माझ्या केसांची. तर बघा कुठनंच मला टक्कल असं काहीच नाही आहे, जिथे इकडनं पूर्ण मला व्यवस्थित असे केस आहे. त्यामुळे खूप लोक म्हणतात ना नजर काढत जा तुझ्या केसांची. तर थँक्यू. तर बघा असा स्पा झालेला आहे. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत, आणि नक्की सांगा तुम्हाला होममेड स्पाची क्रीम करून पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला, मी ती पण तुम्हाला रेसिपी शेअर करेन. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. नमस्कार, बाय, आणि काळजी घ्या स्वतःची.